राज्यात विधानसभेची लढाई अंतिम टप्प्यात आली आहे। सर्वच प्रमुख पक्षांनी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली आहे। त्यामुळे आता अनेक महत्त्वाच्या जागांवर मोठी लढत पाहायला मिळणार आहे। यातल्या अनेक जागा हाय प्रोफाइल ठरतायत, ज्यावर संपूर्ण राज्याचं लक्ष असेल। अशीच एक जागा म्हणजे बारामतीची। बारामतीमध्ये पुन्हा पवार घराण्यातच संघर्ष असणार आहे। अजित पवार यांनी अनेकदा होय नाही म्हणत पुन्हा बारामतीमधूनच लढण्याचा निर्णय घेतलाय, तर शरद पवार गटातून यावेळी युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे। लोकसभा निवडणुकीच्या आधी राष्ट्रवादीत फूट पडल्याने बारामतीत याआधीच काका पुतण्या संघर्ष झाला होता आणि त्यात काकांनी पुतण्याचा पराभव केला होता। आता यावेळीही पुन्हा एका पुतण्यालाच पराभवाचा सामना करावा लागणार आहे। तो कसा, जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, तुम्ही पाहताय राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्याची तुमच्या हक्काची जागा म्हणजे आपलं गाजावाजा। तर बारामतीमध्ये सध्या काका पुतण्याचा संघर्ष सुरू आहे। लोकसभेत शरद पवारांचे पुतणे अजित पवार यांनी आपली पत्नी सुनेत्रा पवार यांना उभं करत आपली संपूर्ण ताकद लावली होती, तर अजित पवारांचे काका शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या मागे आपली संपूर्ण ताकद लावली होती। यामध्ये शरद पवार यांचा स्पष्ट विजय झाला होता। सुप्रिया सुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात खडकवासला सोडून सर्वच मतदारसंघात आघाडी घेतली होती। विशेषतः बारामतीत त्यांना लक्षणीय आघाडी मिळाली होती। बारामतीत सुळेंनी सर्वाधिक 48,168 मतांची लीड घेतली होती। त्यामुळे बारामतीत लोकसभेत तरी शरद पवारांनी बाजी मारल्याचं स्पष्ट झालं आणि आता विधानसभेत पुन्हा काका पुतण्याचा संघर्ष होणार आहे। बारामतीतून अजित पवारांऐवजी त्यांचे पुत्र जय पवार यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती। कार्यकर्त्यांचा आग्रह म्हणत अजितदादांनीच तशी वक्तव्य केली आहेत। मात्र त्याच कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर आता अजित पवार बारामतीतून विधानसभा लढवत आहेत। त्यामुळे अजित पवार आता स्वतः घड्याळ या चिन्हावर लढणार आहेत। 1991 पासून सलग 7 वेळा अजित पवार बारामती मतदारसंघातून आमदार आहेत। आता ते 8व्यांदा निवडणुकीला सामोरे जात आहेत। अजितदादांच्या विरोधात शरद पवारांनीही इंटरेस्टिंग उमेदवार दिलाय। युगेंद्र पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने तिकीट दिले। अजित पवार यांचे ते सख्खे पुतणे आहेत। युगेंद्र पवार हे श्रीनिवास पवार यांचे पुत्र आहेत आणि श्रीनिवास पवार हे अजित पवार यांचे मोठे बंधू आहेत। ते उद्योजक असून कृषी आणि ऑटोमोबाईल क्षेत्रात त्यांचे उद्योग आहेत। श्रीनिवास पवार सामान्यतः राजकारणापासून बाहेर राहतात, पण कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये ते दिसत असतात। त्यांचा शरयू ग्रुप अनेक कंपन्या चालवते। यात कृषी, ऑटोमोबाईल, रिअल इस्टेट, डीलरशिप आणि सिक्युरिटी सर्व्हिसेस यांचा समावेश आहे। लोकसभा निवडणुकीतच अजितदादांचे बंधू श्रीनिवास पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट करत शरद पवारांबरोबर जाण्याचा निर्णय घेतला होता। त्यामुळे त्यांचं संपूर्ण कुटुंब आणि मुलगा युगेंद्र पवार हे सुप्रिया सुळे यांच्या प्रचारात आघाडीवर होते। तेव्हाच युगेंद्र पवार हे बारामतीमधून लढतील असे अंदाज बांधले जात होते। त्यामुळे थोडक्यात काय तर अजितदादांविरुद्ध युगेंद्र पवार असा पुन्हा काका विरुद्ध पुतण्या असा संघर्ष बारामतीत पाहायला मिळणार आहे। युगेंद्र पवार यांची राजकारणात येण्याच्या आधीची कारकीर्द पाहायची झाल्यास ते शरयू साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक आहेत। शिवाय युगेंद्र पवार यांच्यावर विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संस्थेच्या खजिनदार पदाची जबाबदारी आहे। शरयू फाउंडेशनच्या माध्यमातून बारामती, इंदापूर आणि फलटण तालुक्यात अनेक सामाजिक कामं त्यांनी केली आहेत। वनीकरण, ओढा खोलीकरण, विहीर बांधून देणं यामुळे अनेक शेतकऱ्यांशी ते जोडले गेलेत। बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे ते अध्यक्षही आहेत। मात्र या विधानसभेत त्यांची संपूर्ण कामं असणार आहेत शरद पवार यांच्या करिश्म्यावर। मात्र अजितदादांचं तसं नाहीये। शरद पवार हे केंद्रात गेल्यानंतर अजितदादा बारामतीच्या राजकारणात आले, बारामतीमधून आमदार झाले। त्यामुळे बारामतीचा कोपरानकोपरा अजितदादांना माहिती आहे। विशेषतः 35 वर्ष आमदारकी आणि 25 वर्षापेक्षा जास्त मंत्रिपदाच्या माध्यमातून अजितदादांनी स्वतःची अशी वेगळी ताकद बारामतीत उभी केली आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीतही बारामतीमधील अनेक मतदारांचा लोकसभेला ताई आणि विधानसभेला दादा असा सूर होता। महत्त्वाची गोष्ट म्हणजे 2019च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने बारामतीत ताकद लावत अटीतटीची निवडणूक करण्याचा प्रयत्न केला होता आणि तो काही प्रमाणात यशस्वी झाला होता। मग विधानसभेलाही भाजपने गोपीचंद पडळकर यांना बारामतीत उतरवून अजितदादांना आव्हान दिलं होतं। मात्र अजितदादांचा झंझावात एवढा होता की गोपीचंद पडळकर यांचं डिपॉझिट जप्त झालं होतं।
थोडक्यात बारामतीत अजितदादांची ताकदीची बरोबरी करणं अजूनही अवघड आहे। अशा वेळी अजितदादा आणि योगेंद्र पवार यांची तुलना करता अजितदादांचं पारडं जड आहे। मात्र योगेंद्र पवारांकडे त्याच वेळी शरद पवार आणि पक्षफुटीचं इमोशनल कार्डही आहे। अशा वेळी मग शरद पवारांनी ही सुद्धा निवडणूक भावनिकतेवर नेल्यास अजितदादांना निवडणूक जड जाऊ शकते। मात्र पराभव हा कोणत्याही एका पुतळ्याचा होणार आहे। निकाला दिवशीच हे स्पष्ट होईल। अजितदादा त्यांच्या पुतण्याचा पराभव करतात की शरद पवार त्यांच्या पुतण्याचा पराभव करतात। जाता जाता अजून एक गोष्ट, महाराष्ट्र जरी या काका पुतण्याच्या लढाईकडे लक्ष देऊन असला तरी योगेंद्र पवारांना तिकीट देऊन शरद पवारांनी बारामतीत सत्ता ही पवार घराण्यातच राहील याची सोय केल्याचंही म्हटलं जात आहे। तुम्हाला या बारामतीच्या लढतीबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। आणि अशाच राजकीय विश्वातील घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।